कालच्या दरनं यांचा त्रास व्हायला लागला. जमीन मोजायचा प्रयत्न करायला लागले ती, आम्ही काय मोजू दिली नाही. मी आता दावे आणून ठेवले ती, मी फाशी घेतो म्हणलं होतं सकाळी. औषधाच्या बाटल्या सुद्धा पोलिसांनी माझ्या हातातले हिरवून घेतलेले आहेत आणि इथून पुढे मध्ये आले की मी ह्यांना मारणार आहे. हा, रोड होऊ देत ना बाबा. आणि हे रोड कोणासाठी उपयोगाचं आहे तुम्हाला? कोणासाठी? आम्हाला शेतकऱ्याला आहे का? आता पोलिस कालच्या दरने आले तर त्यांना सुद्धा त्रास व्हायला लागला. येता जाता गाड्या, रस्ता कसला आहे, आम्ही कशी येत आहोत जात आहोत. मॅडम अक्षरशः बलुचिस्तानपेक्षा वाईट परिस्थिती चालू आहे. बलुचिस्तान मध्ये कमी अन्याय असेल एवढा शेतकऱ्यावर कालच्या दरनं बैल हाणतं. काल मी पोलीस स्टेशनला लावलं होतं. काल बी तशीच बैल अटक केली आम्हाला बैल. आता का आम्ही आमची शेती वाचवायची नाही? आता काय आम्हाला आमची शेती नको आहे का मॅडम? अटक कशासाठी केली? का आम्ही तुम्ही मोजणी का करू दिना? तर आम्ही विनंती अर्ज विरोध केला. हुकुमशाही चालू आहे. पाया पडतो. लॉर्ड डेलहाऊसी पेक्षा मोठी हुकुमशाही चालू झाली. इंग्रजाच्या सरकारचा काळ बरा होता. एवढी वाईट परिस्थिती आहे. आम्ही पाया पडलोय. आणि त्यांची एवढी दहशत दादागिरी असताना सुद्धा आम्ही आमचा शेतकऱ्यांनी संयम डळू दिलेला नाही. आम्ही हात जोडूनच यांना विनंती करतोय की बाबा तुम्ही आमची शेती मोजू नका. आम्हाला काय क्षेत्र हा शक्तीपीठ महामार्ग या ठिकाणी करायचा नाही. आम्हाला त्याची गरजही नाही. आम्हाला आमची शेती वाचवायची आणि जीवात जीव असेपर्यंत आम्ही महामार्ग होऊ देणार नाही. लेकरांचे लग्न होणे 30-30 वर्ष झालं. काय करायची शेती गेल्यावर? पुन्हा कुठं व्हायची पोरं? शेती आहे तोपर्यंत शेतकरी आहे मॅडम. जेव्हा रोड गेला परत शेतकरी जिवंत कसा राहणार? खायचं काय? कृषी प्रधान देश काय जमीन वाचवून शेतकऱ्याच्या घरावर एकच चित्त शक्तीपीठ रद्द. एकच चित्त शक्तीपीठ रद्द. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. नाही कुणाच्या बापाची जमीन आमची हक्काची, नाही कुणाच्या